सर्वांना सस्नेह श्रीराम. येणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी अनेकांचा प्रश्न होता, ज्यासाठी खग्रास असलेल्या चंद्रग्रहणावर 2-3 मिनिट आपण विचार करू. काय नियम पाळले पाहिजे, काय जरुरी आहे, त्यावर थोडासा आपण विचार करू. सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह श्रीराम. ध्यानपूर्वक ऐकून नियमांचं पालन केलं पाहिजे. काही नास्तिक ग्रहण वगैरे काही नसतं, काही खा, काही प्या, काहीही करा असा अनुचित प्रचार करत असतात. त्यांनाच नास्तिक म्हणतात. ईश्वराला नाही मानलं तर चालतं, परंतु केलेल्या चांगल्या वाईट कर्माची फळे चांगली वाईट अवश्य भोगावी लागतात. ही निष्ठा असणे म्हणजे आस्तिकता. म्हणून आस्तिक असणं जरुरीचं आहे. नाहीतर सर्वांना माहीतच आहे, वेड्या बाबळी लावल्या तर त्याला हापूस आंबा येत नाही. जी कर्म पेरली तीच उगणार, ती भोगावीच लागतात. कुणाच्या फालतू लॉजिकला, सायन्सला या ठिकाणी काहीही महत्त्व नाही. प्रकृतीचे, ईश्वराचे वैदिक नियम पाळा, त्यातच भलं आहे. असोत. तर रविवारी जे खग्रास चंद्रग्रहण आहेत, हे ग्रहण पूर्व भाद्रपद नक्षत्रात कुंभ राशीवर लागत आहे आणि ज्यामुळे मकर, कुंभ, मीन ह्या 3 राशींचे जे जातक आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच त्रासदायक, पीडादायक आहेत. त्यातही खास करून शततारका, पूर्व भाद्रपद आणि उत्तर भाद्रपद या नक्षत्रांवर ज्यांचा जन्म आहे त्यांना निश्चित पीडाकारक ग्रहण आहेत. 12ही राशींना काय त्याचे फळं मिळतील आपण अगदी संक्षिप्तमध्ये तोही विचार करू. पण तत्पूर्वी ग्रहण, वेळ, काळ ते महत्त्वाचं आपण जाणून घेऊ. ग्रहण तसं रविवारी साधारणतः रात्री 9:15 वाजेच्या नंतर त्या ठिकाणी लागतं. मग ज्याला आपण ग्रहण स्पर्श, ग्रहण मध्य किंवा सम्मिलन, त्यानंतर समाप्ती, उन्मिलन, हा जो वेळ आहेत 9:15च्या नंतर ते सुरू होऊन रात्री साधारणतः ते 12:30 वाजता, खऱ्या अर्थाने 1:30 वाजता त्या ठिकाणी ग्रहण संपणार आहे. म्हणजे एकंदरीत 3.5 तासांचा हा मुख्य ग्रहण पर्व आहेत. या मुख्य ग्रहण पर्वामध्ये भोजन करणं याने महारोग प्राप्त होतात. शरीराला आत्यंतिक रोग निर्माण होतात. मलमूत्र विसर्जन केले तर लक्ष्मी, धनसंपत्ती नष्ट होते, दारिद्र्य प्राप्त होतं. हे 2 नियम अति महत्त्वाचे आहेत. परंतु सूर्यग्रहण हे 12 तास आधी पाळावं लागतं. चंद्रग्रहण हे 9 तास आधीपासूनच नियम पाळावे लागतात. म्हणून जर रात्री साधारणतः 9:15च्या नंतर जर ग्रहण वेद सुरू होणार आहेत तर त्याच्या 9 तास आधीपासनं, अर्थात दुपारी 1:15 वाजल्यापासनंच आपल्याला नियम पाळणं आहेत. नियमामध्ये भोजन न करणं, प्रवास न करणं. प्रवास करायचा नाही म्हणूनच आपण सुद्धा आपल्याकडे पूर्ण देशभरातून लाखो पेशंट वेटिंगवर असतात. शेकडो पेशंट रविवारी येतात. प्रवास नको, त्रास नको म्हणून आपण देखील रविवारी पेशंट बंद ठेवत आहोत. कुठलेही गवत, काडी, झाड, वृक्ष छाटणं, उपटणं, तोडणं, दुग्धधार काढणं, भोगकर्म जेही आहेत
वाईट कर्म, निंदा करणं हे सगळे वर्जित आहेत, हे चुकूनही करू नये. किती वाजलेपासनं? साधारणतः 12 ते 1 वाजेपासून. परंतु अपवाद फक्त कोण आहेत? जे खूप छोटे मुलं, बालकं असतात, अशक्त, आजारी आणि वृद्ध म्हातारे अगदी, आणि गर्भवती स्त्रिया. फक्त या 4 वर्गांना थोडंसं माप असतो काही वेळ. अर्थात त्यांनी 5 वाजेपर्यंत भोजन वगैरे केलं, सायंकाळी 5 पर्यंत तर चालू शकेल. बाकी सशक्त जे आहेत त्या सर्वांनी 1 वाजेपासूनच नियम पाळावे, अर्थात दुपारी 1 पासून. त्यातही 1 वाजेपासून तर रात्री जे 10 आहेत, म्हणजे ग्रहण जेव्हा सुरू होणार तोपर्यंत मलमूत्र विसर्जन करू शकता. पण रात्री 10ला जेव्हा ग्रहण स्पर्श होतो तर रात्री 1:30 वाजेपर्यंत ह्या वेळेत चुकूनही मलमूत्र विसर्जन देखील कटाक्षाने पाळावे, खूप महत्त्वाचं आहे. ग्रहणामध्ये दुसऱ्याच्या घरी भोजन केलं तर 12 वर्षाचं पुण्य, संचित चांगले कर्म क्षणार्धात नष्ट होऊन जातात, हे लक्षात ठेवावे. ग्रहणामध्ये दानधर्म, पुण्यकर्म, नामस्मरण, होम हवन आदी जे कर्म आहेत ते खूप उत्तम मानले गेले आहेत. केवळ नामस्मरण करत राहणे, भगवंताचं नामस्मरण, ध्यान हे खूपच उत्तम आहे. त्याला उपमाच नाही, त्याचं मूल्य होऊ शकत नाही. ग्रहणामध्ये फक्त मंत्र, माळमंत्र या दीक्षा घेता येतात. घेतलेल्या मंत्रांचं पुरश्चरण आपण केलं पाहिजे, जप केला पाहिजे. पुरश्चरण म्हणजे मंत्र किती अक्षराचा आहे तितके लाख जप करणं, याला पुरश्चरण म्हणतात, ज्यामुळे तो मंत्र सिद्ध होऊन विशिष्ट सिद्धी प्राप्त होते. प्रेमाने सर्वांनी म्हणा श्रीराम. साधारणतः मेष राशीला लाभदायक, वृषभसाठी सौख्यकारक, मिथुनसाठी अपमानजनक, कर्क राशीसाठी शरीर कष्ट परिश्रम देणारं, सिंह राशीसाठी कौटुंबिक चिंता देणारं, कन्या राशीसाठी सुखदायक, तूळसाठी चिंताकारक, वृश्चिक राशीसाठी व्यथादायक, धनुसाठी धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तिकारक, मकरसाठी खर्च देणारं, कुंभसाठी शारीरिक पीडा देणारं आणि मीनसाठी अपायकारक असे याचे फळं त्या ठिकाणी प्राप्त होतील. ग्रहणाच्या नंतर चांगला आणि वाईट परिणाम जसा जसा ज्यांना मिळणार तो नक्कीच काही दिवस मिळतच असतो. साधारणतः वायव्य भारत आणि इतर काही ठिकाणी अत्यंतिक पूर, पाऊस, दऱ्या, लँडस्लायडिंग, कोसळणे अशा दुर्घटना त्या ठिकाणी होतील. ग्रहण काही मूर्ख अगदी दुर्बीण, वेगवेगळे यंत्र घेऊन बघतात, डोळ्यांनीही बघतात, यंत्रांनीही बघतात. खूप चुकीचं आहे. ग्रहण बघण्याच्या भानगडीत पडूच नये, ते निश्चित वाईट फळच देतं. ज्या राशींना अत्यंतिक शुभकारक आहेत त्यांनीच फक्त बघितलं तर चालतं, परंतु जन्मराश आणि ठेवलेली चालू नावाची रास हा भेद लक्षात येत नसल्याने राशी कुठल्या पकडाव्या ह्या काहींना कळणार नाही. महत्वाची तर जन्मरासच असते. परंतु ह्या रिकाम्या कटकटीपेक्षा ते न बघता आपण नामस्मरण करावं, नियम पाळावे. आपले अन्न पदार्थ जे असतात त्यावर, पाण्यावर सुद्धा नकारात्मक ऊर्जा, अशुद्धी निर्माण होत असते.
म्हणून त्या त्या पदार्थांमध्ये आपण ग्रहण लागण्याच्या खूप पूर्वीच प्रार्थना आवाहन करून तुळशीचे काही तुळशीदल तुळशीपत्र तोडून आपण त्या त्या पदार्थात टाकून ठेवावे. वास्तविक पाणी हे नवीनच लागतं, पाणी नवीन भरून स्नान करावं लागतं. काहींना काही कारणाने ते शक्य होतच नाही, तर मग त्यांनी सुद्धा तुळशीपत्र टाकून ठेवावे. एकंदरीत असे नियम आहेत. ग्रहण खूप महत्त्वाचं आहे. एरवी 1,00,000 माळ जप केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते 1 माळ जरी जप केलं तर ग्रहणात तितकं पुण्य मिळतं, आणि पाप केलं तर तितक्याच पटीनं वाईट भोगही भोगावे लागतात. याचं भान ठेवून आपण ग्रहणाचे नियम पालन करावे, ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, आस्तिकवादी बनावं. सर्वांना श्रीराम.